बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। मुंबईच्या वरळी इथल्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती सलमान खानसाठी धमकीचा मेसेज आलाय। यानंतर वरळी पोलीस ठाण्यामध्ये धमकीचा मेसेज करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। या धमकीनंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवरती आले आहेत आणि त्यांनी तपास सुरू केला। बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला पुन्हा एकदा धमकी मिळाली आणि आपण आता सलमान खानच्या घराबाहेर आहोत आणि घराबाहेर आपण पूर्ण दृश्य बघू शकतो। तर मोठी फौज फाटा हा खऱ्या अर्थानं सलमान खानचं हेच घर आहे, जिकडे आपण बँड्रा परिसरात आहे आणि तिकडे बघू शकतो मोठा पोलीस फाटा इकडे तैनात करण्यात आला आहे। सलमान खानचं जे घर आहे त्या घराच्या आसपासचं जे ठिकाण आहे त्या घराची खिडकी पण आता खरं तर बुलेट प्रूफ करण्यात आली आहे। बुलेट प्रूफ खिडकी सगळीकडे लावण्यात आली आहे। मागच्या वेळी जी धमकी मिळालेली त्याच्यानंतर ही गोष्ट पोलिसांनी करण्यात आली आहे। त्याच्या खाली आपण तारा बघतो, तर तारा सुद्धा फेन्सिंग सुद्धा लावण्यात आलं होतं सलमान खानच्या घराबाहेर आणि आता सुद्धा धमकी मिळालेली आहे। मात्र ही जी धमकी आहे ती काल खऱ्या अर्थानं ट्रॅफिक पोलीस यांच्या व्हॉट्सअप नंबरवर धमकी मिळाली असं कळतं। त्यात पूर्वी खऱ्या अर्थानं सलमान खान यांच्या कोणत्याही पर्सनल नंबरवर नसं तर व्हॉट्सअप नंबरवर धमकी मिळाली असं कळतंय। मात्र सलमान खानचं हेच घर खऱ्या अर्थानं आपण तिकडे आहोत आणि तिकडे आता मोठ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत। ते जे फेन्सिंग आहे ती विंडो आपण पुन्हा एकदा बघूया। जी विंडो ती अगोदर खऱ्या अर्थानं ओपन होती, सलमान सगळ्याच्या हाताना करत हात दाखवायचा, मात्र आता तिकडे संपूर्णपणे सगळ्या गोष्टी इथे फेन्स करण्यात आल्या आहेत। एकंदर आपण पाहिलं गेलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की सलमानला मागच्या 2 वर्षापासून धमक्या मिळत आहेत, त्यामुळे कुठे ना कुठे आता पोलीस पण ऍक्शन मोडवर आले आहेत आणि आता जी कंप्लेंट आहे ती सुद्धा नोंद केली आणि आता पोलिसांची चौकशा सुरू आहेत। नागेशसोबत श्रेया सावंत, पुढारी न्यूज, मुंबई। काल वरळी येथील ट्रॅफिक कंट्रोलच्या व्हॉट्सअप नंबरवर अभिनेता श्री सलमान खान यांच्याविषयी धमकीचा मेसेज आला होता। त्या अनुषंगाने वरळी पोलीस स्टेशनला 351-2-3 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल आहे। पुढील तपास वरळी पोलीस करत आहोत। कोणी असो, या देशातला नागरिक, या महाराष्ट्रातला, या मुंबईतला नागरिक सुरक्षितच राहायला पाहिजे, सुरक्षितच राहील। सुरक्षेची काळजी सरकार पूर्ण घेईल। धमक्या देणारे घाबरट आहेत, धमक्या देणारे स्वतःचं अस्तित्व दाखवू पाहत आहेत, धमक्या देणारे स्वतःकडे ध्यान आकर्षित करू पाहत आहेत। कायदा व्यवस्था चोख आहे। सलमान खान असो तो कोणी असो, याच्याबद्दल सुरक्षेची काळजी राज्य सरकार परिपूर्ण घेईल। तर सलमान खान कुणाच्या टार्गेटवरती आहे असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। काही प्रमुख मुद्दे आपण बघूयात। एप्रिल 2024 मध्ये सलमानच्या वांद्रे इथल्या गॅलेक्सी अपार्टमेंटवरती गोळीबार केला गेला होता। जानेवारी 2024 मध्ये 2 अज्ञात व्यक्तींनी सलमानच्या फार्म हाऊसमध्ये कुंपण तोडून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला। एप्रिल 2023 मध्ये 16 वर्षीय अल्पवयीन मुलानं मुंबई पोलिसांना फोन करून सलमानला जीवे मारण्याची धमकी दिलेली होती। मार्च 2023 मध्ये जोधपूरचा रहिवासी असलेल्या एकानं सलमानच्या अधिकृत मेलवरती 3 ईमेल पाठवले, त्यात जीवे मारण्याची धमकी दिली। जून 2022 मध्ये सलमानचे वडील सलीम खान मॉर्निंग वॉकवरनं घरी परतताना एक अज्ञात पत्र मिळालं, त्यात सलमानला जीवे मारण्याची धमकी होती।